आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। आचारसंहितेचे काटेकोर पालन करा, अन्यथा कारवाई। तहसीलदार हेळकर। भारतीय लोकशाहीतील सर्वात मोठ्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्वांनी सहकार्य करून आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे। सोशल मीडियाच्या माध्यमातून आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी दिला। लोकसभा निवडणूक आणि आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शिरोळ विधानसभा मतदारसंघात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते। यावेळी नोडल ऑफिसर तथा शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड उपस्थित होते। यावेळी बोलताना तहसीलदार अनिलकुमार हेळकर म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील सर्व प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत। आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम आता निवडणूक प्रशासनाकडून बारकाईने तपासले जाणार आहेत। शिरोळ तालुक्यात एकूण 5 ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले असून 6 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या कालावधीत शांतता भंग होणार नाही याची संपूर्ण काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली आहे। कोणत्याही प्रकारचे राजकीय पक्षाचे बॅनर, झेंडे लावता येणार नाही। राजकीय कार्यक्रमाकरिता प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे। लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याकरिता प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले। यावेळी बोलताना नोडल ऑफिसर तथा शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील पंचवार्षिक निवडणुकीत ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशांची यादी तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे। त्याचबरोबर शिरोळ, कुरुंदवाड आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या चेकपोस्टवर पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत। निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीमा सुरक्षा दलातील सशस्त्र जवानांची तुकडे मागवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले। या पत्रकार बैठकीस गटविकास अधिकारी शंकर कवितके, शिरोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, निवडणूक विभागाचे अधिकारी संदीप हांगे यांच्यासह निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। 16 तारखेपासून आपल्याकडे माननीय भारतीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली, तेव्हापासून आचारसंहिता संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात लागू झालेली आहे। त्या अनुषंगाने शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय भारतीय निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आणि राजकीय पक्षांना विनंती करण्यात येते का विनंती नको राजकीय पक्षांना सूचित करण्यात येते की आपण आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्यात यावे आणि ज्यांच्याकडून आचारसंहितेचं उल्लंघन होईल त्यांच्यावर प्रशासन म्हणून आम्ही सर्वजण कठोरात कठोर कारवाई करू। त्याचप्रमाणे हा नाही ते साहेब सांग